या तिघांसाठी नशिबाचा कौल आजमावणारा हा तिसरा प्रश्न. सूर्य नमस्कारांमध्ये एकूण किती आसनांचा समावेश आहे? पर्याय आहे 1 14, 2 12, 3 10 आणि 4 9. एकूण किती आसनांचा समावेश आहे? तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. अपर्णाताईंनी डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10. विठ्ठल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 12. राहुल यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 10 आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12. आणि त्यामुळे विठ्ठल दादा अभिनंदन. दोघांची उत्तरं चुकलेली असल्यामुळे आता नशिबाचा कौल आजमावणार आहेत विठ्ठल. असे बघत होते दूरदृष्टीने. ठेवायला लागते का हो? बुद्धिबळ शिकवतो ना. बुद्धिबळ शिकवता. अरे वा. मग तुमचं लग्न कधी झालं? 2006 मध्ये. 28 मे 2006. कसं झालं? लव्ह मॅरेज. म्हणजे कसं काय ते काय असतं? प्रेमविवाह. प्रेमविवाह. अरे वा. लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमविवाह. हो हो. मला आज नव्यानेच कळलं. कुठे भेटल्या? ती माझ्याबरोबर कॉलेजमध्येच होती. एकाच वर्गात? एकाच वर्गात होतो. परीक्षेला पुढे मागे यायचा? नाही, अजिबात नाही. मग तिला माहितीच नव्हतं आपण एका वर्गात आहोत 5वी 11वी पासून. मग टीवायला असताना ती एकाच प्रॅक्टिकलच्या बॅचला होती. बर. डग्स अँड डाईसच्या. त्यावेळी बोलणं व्हायचं. नंतर मग ते फ्रेंडशिप अशीच कॉलेज संपल्यानंतर चालू राहिली. बर. आणि त्याच्यानंतर मग झालं असंच की ती MSc झाली तिची. मी BSc नंतर कॉलेज सोडलं आणि ती MSc नंतर पुढे काय म्हणून विचार करत होती आणि तिला दिल्लीवरून एक कॉल आला होता. बर. आणि तिचं जाऊन इंटरव्ह्यू वगैरे देऊन आली होती. सिलेक्शन झालं तिचं आणि सिलेक्शन झालं आणि मला तिने सांगितलं की आता मी दिल्लीला सिलेक्ट झालंय, मी चाललंय म्हणून. तिने मला लेटर वगैरे दाखवलं आणि त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी भेटलो होती. अशी ट्रेन जाणार होती ती आणि नंतर 2 दिवसांनी पोहोचल्यानंतर दिल्लीवरनं फोन केला घरी माझ्या. पण मी घरी नव्हतो की मी पोहोचलोय दिल्लीला वगैरे, मी त्याला परत फोन करेन म्हणून. पुढे मग 2-3 दिवसांनी तिच्या मैत्रिणीने फोन केला. 2-3 दिवसांनी मैत्रिणीने फोन केला की त्या सुखरूप पोहोचल्या म्हणून? नाही, की तिने गिफ्ट ठेवलंय माझ्याकडे, ते तुला द्यायचंय. बर. तुम्ही जेव्हा फोन केला तेव्हा त्या गिफ्ट बद्दल यांना काय सांगितलं नाही? हा घरी नव्हता त्यावेळी, आईने फोन घेतलेला यांच्या. हो. बर. त्यामुळे गिफ्ट बद्दल काय बोललातच? हो. बरं. मग तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला कळलं यांचा फोन आला होता? हो. मग तुम्ही त्यांना परत फोन नाही केला? कारण त्यावेळी दुसरी काही फॅसिलिटी नव्हती ना आणि तिने नंबर ठेवला नव्हता हॉटेलचा. का नंबर ठेवला नव्हता यांच्यासाठी? कारण मी दिल्लीला गेलेच नव्हते. कहाणी में ट्विस्ट आहे. इंटरेस्टिंग आहे. बरं. मग काय झालं? मग ती मैत्रिणीने मला सांगितलं की तुझं गिफ्ट घ्यायला ये म्हणून. मग मी तिथे गेलो. तर तिने म्हटलं थांब, ते मोठं आहे जरा, अजून कोणाला तरी सांगितलं आणायला. आणि मग तिथे ही समोर आली. बघा, तो दिवस आठवला त्यांना. मग त्याच दिवशी ते गिफ्ट घेऊन घरी गेलात का? नाही. मग त्या दिवशी फक्त मी तिला विचारलं काय की असं असं आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावरती. मग घरी कधी सांगितलं? मग तिने थोड्या वेळाने, म्हणजे काही 1-8 वर्षाने सांगितलं की हा ठीक आहे म्हणून. त्याच्यानंतर मग घरी तर सांगितलं मी 2006 मध्येच. तोपर्यंत सांगितलं नव्हतं. तोपर्यंत सांगितलं. तुम्ही तुमच्या घरी लग्नाच्या 15-20 दिवस आधी सांगितलेलं. 1 वर्षानंतर होकार दिला? हा, म्हणजे 6-8 महिन्यानंतर. काय इतका काय या विषयावर पण PhD करत होता का? नाही. मग त्यावेळी माझा नुकताच PhD सुरू झाला तर मी त्याच सगळ्या विचारांमध्ये होते. ओके. बाकीचे विचार कुठल्या डोक्यात येतच नव्हते. फक्त हे यायचे डोक्यात. हसण्यातच याचं उत्तर मिळालेलं आहे. खरं तर नशिबाचा कौल आता आजमावायचा आहे. तुमचा किती नशिबावर विश्वास? देवावरती विश्वास आहे आणि देव बरोबर असला तर नशीब बरोबर असतं असं वाटतं. बर. म्हणजे आज नशीब तुमच्या बरोबर आहे असं तुमचं म्हणणं? हो. कोणतं पान येईल असा अंदाज आहे? +10. +10. म्हणजे जर +10 हे पान आलं तर आज नशीब तुमच्या बरोबर आहे. +10 हे पान बरोबर आलं नाही
तर आज बायको तुमच्या बरोबर आहे. हो ती नेहमीच बरोबर आहे. ती नेहमीच बरोबर. चला बघूया हे पान कोणतं. आणि नशिबाचा कौल आहे +10. अभिनंदन. +10 आणि त्यामुळे विठ्ठल आपल्या खात्यामध्ये आणखी 10% वाढ झाली. आपण 40% पोहोचलेले आहात. अभिनंदन. आणि आता 3 प्रश्न झालेले आहेत. पण आता या चौथ्या प्रश्नापासून 2 नियमांमध्ये वाढ होणार आहे. उत्तर चुकलं तर आपल्या खात्यामधून 10% वजा होणार आणि सलग 2 उत्तरं चुकली तर आपल्याला हा खेळ इथेच सोडावा लागणार. या तिघांसाठी हा चौथा प्रश्न. एका चित्रपटामध्ये किशोर कुमार त्याच्या नायिकेकडे 5 रुपये 12 आण्यांची मागणी करतो. तो चित्रपट कोणता? पर्याय आहेत: 1 हाफ तिकीट, 2 दिल्ली का ठग, 3 श्रीमान फंटूश आणि 4 चलती का नाम गाडी. तिघांनी उत्तरे डिपॉझिट केलेली आहेत. तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 चलती का नाम गाडी. आपण हा का पर्याय निवडला? आपण बघितला हा चित्रपट? लक्षात नाही आता. लक्षात नाही, बघितलाय पण आता माझ्या एवढा क्लिअर पूर्ण लक्षात नाही स्टोरी. तुमचं काय म्हणणं आहे विठ्ठल? हो चांगलं आठवतंय. कसं गाणं पण आठवतंय. कसं आहे? दे 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 मेरा 5 रुपया 12 आना. मी का देऊ? असं गाणे. हा मग ते सांगा ना. तुम्ही गायलाच नाहीत ना. तुम्ही माझ्याकडे बघून म्हणाला दे 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 म्हणजे 5 रुपया 12. म्हटलं मी का देऊ? का तुमच्या रिक्षात बसलो नाही का? काय नाही. 5 रुपये 12 कसले? गाणं आहे का? हो हो. मग जरा गाणं ऐकवा ना. नाही, संपूर्ण येत नाही. एवढंच फक्त जेवढं येतं ते. लेकिन पहले दे दे मेरा 5 रुपया 12 आना. राहुल आपण ऐकवा. 5 रुपया 12 आना. मारेगा भैया ना 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 ना. कोणता? दूधवाला. अशोक कुमार. अच्छा. हा जरा जरा दोघांनी मिळून छान चाललंय. परत तुम्ही पहिली ओळ, तुम्ही दुसरी ओळ. सुरू. 5 रुपया 12 आना. मारेगा भैया ना 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 ना. पुढे. 5 रुपया 12 आना 12 आना 12 आना. वा. आता बघूया योग्य उत्तर कोणतं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चलती का नाम गाडी. अभिनंदन तिघांचं. बरोबर उत्तरामुळे आता अपर्णाताईंच्या खात्यामध्ये 20% जमा झालेले आहे. 20% म्हणजे 49,187 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. तर विठ्ठल दादांच्या खात्यामध्ये आता 50% जमा झाले म्हणजे 4,43,393 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. अभिनंदन. राहुल यांच्या खात्यामध्ये आता 20% जमा झालेले असल्यामुळे 93,151 रुपयांचा पल्ला राहुल यांनी गाठलेला आहे. यानंतर पुन्हा 5वा प्रश्न आता या तिघांसाठी सज्ज होणार आहे, जो प्रश्न नशिबाचा कौल आजमावणार आहे. पण त्याआधी मला अपर्णाताईंना विचारायचंय की तुमच्यासाठी हे कर्ज फिटणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? व्हायला हवा, कारण मला मुलासाठी ते पैसे वापरायचे. काय करतो मुलगा? तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा यंगेस्ट अंपायर आहे. अंपायर आहे? 15व्या वर्षी अंपायरिंगची परीक्षा पास झालाय. म्हणजे 2री पासून तो खेळतोय क्रिकेट. मग 10वीची परीक्षा झाल्यावर त्यांनी मला सांगितलं नाही अंपायरिंगची परीक्षा मी देऊ का? मग मी म्हटलं काय काय आहे त्याच्या कंडिशन्स रूल्स काय? तर 150 पैकी 120 मार्क पडायला पाहिजेत. तर मी म्हटलं हा नापास होणार, म्हणून मी त्याला परवानगी दिली परीक्षेला बसायला. तेव्हा तो सोलापूर जिल्ह्यात पहिला आला. अरे वा. आणि मग त्याच्यानंतर ओरल प्रॅक्टिकल त्याची पुण्यात झाली. तेव्हा मी त्याच्यावर राहिले होते. तेव्हा तो महाराष्ट्रात पहिला आला, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. आणि त्याला मला इंटरनॅशनल मॅचेसमध्ये अंपायरिंग करताना बघायचं माझं स्वप्न आहे. आणि त्याच्यासाठी मी जेवढा खर्च मला करणं शक्य आहे तेवढा करणार आहे. आणि तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार बघा. म्हणजे असं म्हणतात की क्रिकेटियर होण्याचं स्वप्न प्रत्येक जण बघत असतो, पण अंपायर हे क्षेत्र एकदम वेगळं क्षेत्र जेव्हा त्याने निवडायचं ठरवलं तेव्हा काय वाटलं तुम्हाला? छान वाटलं. छान वाटलं म्हणजे आता छान वाटलं? नाही तेव्हाही छान वाटलं. तर तुम्ही म्हणालात ना की तो हो, नापास होणार म्हणून. पण जेव्हा पास झाला आणि पुढे जात राहिला तेव्हा छान वाटलं. मग तुमचं बालपण सोलापुरातच. माझं माहेर दाते पंचांग करते सोलापूरचे. बरं बरं बरं. म्हणजे आज पंचांग वगैरे बघून आला असाल.
मला त्यातलं काही नाही कळत पंचांगातलं. मग दादांशी भाऊ का? हा, चुलत भाऊ पंचांग बघ. मग त्यांना विचारलं का की आज साधारण नाही किती नाही, टक्के- कुणाला मी न सांगता आले, नातेवाईकांना फार सांगितलं नाहीये की मी इकडे येणार अरे आहे. त्यांनी कुंडली वगैरे मांडली असती ना लगेच. नाही मी कुणालाही सांगितलेलं नाही. नाही, म्हणजे आता जास्त थेट सांगितलं. बघणार तुम्हाला. हो हो. आणखी काय आवडी निवडी काय? मला शिकायची खूप आवड आहे. मी लग्नानंतरच सगळं शिकले. म्हणजे बीएससी विथ केमिस्ट्री केलं, बीएससी विथ झुलॉजी केलं, MA मराठी केलंय, BPEd केलंय, संगीत विशारद झाली आहे, मॉन्टेसरीचाही कोर्स केलाय आणि MPhil करतेय, पण आता अजून पूर्ण नाही झालेलं. एवढं शिकलात? हो. कसा वेळ काढलात इतकं शिकायला? काय आवड असेल तिथं आपण सवड काढतोच ना. आणखी कसली आवड आहे तुम्हाला? मी भारुडांचे कार्यक्रम करते अरे आणि वा. कीर्तनाची पण आवड आहे. मग काहीतरी ऐकवा ना आता. म्हणजे असं म्हटलं जातं आपल्याकडे की म्हातारपण आल्यावर परमार्थ करावा. तर म्हातारपण आल्यावर सगळी आपली गात्र शिथिल होतात आणि मग त्याच्यात काही परमार्थ करणं शक्य नसतं. त्यामुळे भारुडातनं किंबहुना हे सांगितलंय परमार्थात की तरुणपणी परमार्थ करावा. डोळसगावची लागली कवाडे आणि मुखामध्ये जिव्हा लडबडे, काळ येऊनी ठाकला पुढे, त्यासी द्यावे काय उत्तर आणि माझी तनु कापे थरथर, संचित काय पुसते कुडी आणि माझ्या देहामध्ये भरली हुडहुडी, हिव भरलं हिव भरलं मला हिव भरलं, हिव भरलं हिव भरलं मला हिव भरलं. हो. वा वा वा. या तिघांसाठी हा 5वा प्रश्न. स्वतःच्या मालकीची गाडी घेणारा पहिला भारतीय कोण? पर्याय आहेत: 1 जमशेदजी टाटा, 2 मोतीलाल नेहरू, 3 घनश्याम दास बिर्ला आणि 4 नसली वाडिया. विठ्ठल आणि राहुल या दोघांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. अपर्णाताईंनी सुद्धा आता उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. प्रश्न विचारला होता स्वतःच्या मालकीची गाडी घेणारा पहिला भारतीय कोण? 4 पर्याय पैकी 1 जमशेदजी टाटा, 2 मोतीलाल नेहरू, 3 घनश्यामदास बिर्ला आणि 4 नसली वाडिया. राहुल, आपण डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जमशेदजी टाटा. विठ्ठल, आपण सुद्धा डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जमशेदजी टाटा. अपर्णाताई, आपलं म्हणणं आहे मोतीलाल नेहरू आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जमशेदजी टाटा. 1901 साली जमशेदजी टाटा यांनी पहिली गाडी घेतली आणि त्यामुळे ते पहिले भारतीय. राहुल आणि विठ्ठल आपल्या खात्यामध्ये आणखी 10% जमा झालेले आहेत. राहुल यांच्या खात्यामध्ये आता 30% जमा झालेले आहेत. म्हणजे 1,39,727 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. तर विठ्ठल आपल्या खात्यामध्ये 60% जमा झालेले आहेत. म्हणजे 5,32,071 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. अपर्णाताईंच्या खात्यामधून 10% वजा झाले, त्यामुळे आता 10% आपल्या खात्यात जमा आहेत. 10% म्हणजे 24,594 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. सगळ्यात आधी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे आता राहुल यांनी, त्यामुळे नशिबाचा कौल आजमावणार आहेत राहुल. राहुल +10 हा तर पर्याय नाही. तुमचा नशिबावरती विश्वास आहे? खूप आहे. 100%. का हो? मला असं वाटतं की काही होतं ते 100% नशीब असल्याशिवाय म्हणजे तरच होतं. नसलं तर आपण त्याला काय असं गुणांक नाही देऊ शकतो की हे एवढं 70% झालं, हे 30% झालं. त्यामुळे नशिबावर हा विश्वास हा 100%च असला पाहिजे. बर, नक्की हेच विचार करायचा आहे परत? नाही, हेच तुम्ही हे म्हणता तर मी काय म्हणतो. हे पान नक्की कोणतं असेल? जोकर. स्नॅच 10 असेल तर कोणाचे घेणार या दोघांपैकी? सांगा तुम्हीच. इच्छा तर आहे स्नॅच 10 आले तर दोघांची, पण त्यांची 10% यांची 60%. त्यामुळे म्हणून त्यांच्याकडनंच घेऊया. कोणाला वाईट वाटलं नाही पाहिजे ना, पण त्यांच्याकडे सध्या जास्त नाही. त्यांच्याकडे नाहीये. काय नशीब बघू आता, नशीब काय म्हणते.